नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाडीबीटी जे काही शेतकरी योजनेचं पोर्टल आहे, या पोर्टलद्वारे आपण बऱ्याचशा योजनांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, की मित्रांनो, आपण जेव्हा पॉवर विडरसाठी अप्लाय करतो आणि जेव्हा आपला नंबर लागतो, तर तो नंबर लागल्यानंतर आपल्याला जी काही कागदपत्रे अपलोड करावी लागत असतात, तर ती कागदपत्रे कोणकोणती? त्यासाठी पात्रता काय आहे? आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सांगणार आहे मित्रांनो, की याच्यासाठी जी काही सबसिडी भेटते, ती सबसिडी किती आणि कशा पद्धतीने भेटते, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न घेणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी फार्मर असं टाईप करून घ्यायचं आहे. महाडीबीटी फार्मर टाईप केल्यानंतर जी काही पहिली लिंक दिसते, या पहिल्या लिंकवरती क्लिक करा. इथे वापरकर्ता आय डी, आता माझ्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड ऑलरेडी आहे मित्रांनो, तर मी इथे सिम्पली लॉग इन करून घेतो. इथे लॉग इन करून घेतल्यानंतर काही अशा प्रकारचा आपला इंटरफेस दिसेल आणि सक्सेस अभिनंदन, कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून असा एक पॉपअप येईल. ते ओके करा आणि मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये एंटर करा. मित्रांनो, याची भाषासुद्धा तुम्हाला निवडता येते. इथे राईट साईडला तुम्ही पाहू शकता इंग्लिश मराठी 2 लँग्वेज असतात. तर हे बघा, अपलोड डॉक्युमेंट्स इथे ऑप्शन आलेलं आहे. तर सिम्पली कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो, यासाठी 500 KB आतमध्ये आपल्याला डॉक्युमेंट हे अपलोड करावं लागत असते. 515च्या समजा PDF असेल तर ते PDFची साईज वगैरे कमी करून घ्या. तर इथे मी टोटल डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत 7-8, हा 7-12. एक डॉक्युमेंट तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे मित्रांनो मी, कारण लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे. इथे पाहू शकतो आपण कोटेशन. ज्या दुकानदाराकडून आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे, त्या दुकानदाराकडे आपल्याला कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि त्या दुकानदाराचं डीलर सर्टिफिकेट चालू वर्षाचं हे मागणे आवश्यक आहे आणि ते इथे अपलोड करावं लागत असते. हे टेस्ट रिपोर्ट आहे मित्रांनो, हा पण तो दुकानदारच देतो आपल्याला. त्यानंतर इथे कॉपी ऑफ RC, इथं RCच्या जागी आपण डीलर सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. हे बघा, हे पण ते दुकानदार देतो. त्यानंतर इथे आधार कार्ड, हे बघा इथे आपण पाहू शकतो की आपला आधार कार्ड इथे शो होत आहे. देन खाली इथे आपलं बँक पासबुक. बस मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की आपल्याला 7-12-8 बँक पासबुक, आधार कार्ड आणि कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट, बस हे 7 कागदपत्रे आपल्याला अपलोड करावं लागतात 515 KBच्या आतमध्ये. तर इथे जतन करा केल्यानंतर कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केली आहेत. हे बघा, आता आपण मी अर्ज केल्या बाबी या ऑप्शनवरती क्लिक करून पाहणार आहे की काय इंटरफेस दिसेल. हे बघा, इथे आपण पाहू शकतो की इथे डॉक्युमेंट अपलोड झाली आहेत. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.